नमस्कार मित्रांनो, मी कृषी तज्ञ क्रॉप डॉक्टर एम यादव पाटील रामपुरीकर, सेल्स अँड सर्व्हिस, अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल या शेतकऱ्याच्या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये मी आज छोटासा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे. त्या विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकावा, आईवडिलांनी पण लक्षपूर्वक ऐकावा. विद्यार्थ्यांनी काय करावं? विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त अभ्यास करावा. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळाली आहे 25 वर्ष. 25 वर्षानंतर तुम्हाला काम करायचं आहे. 25 वर्षानंतर तुम्हाला तुमचं घर चालवायचं आहे, तुमचं कुटुंब चालवायचं आहे, अर्थार्थी तुमचं गाव चालवायचं आहे, अर्थार्थी तुमचं राज्य चालवायचं आहे, अर्थार्थी तुमचा देश तुम्हाला चालवायचा आहे. तुम्ही भावी भारत वर्षाचे नागरिक आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. कारण शिक्षण घ्यायचं कशासाठी? शिक्षण घ्यायचं आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी, शिक्षण घ्यायचं आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी, शिक्षण घ्यायचं आपल्याला स्वतः शहाणा होण्यासाठी, शिक्षण घ्यायचं आहे आपल्याला स्वतः काहीतरी करून दाखवण्यासाठी. जे आपले आईवडील, आपले आजोबा पंजोबा करू शकले नाही ते आपल्याला करायचं आहे, म्हणून शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घ्यायचं कशामुळं? शिक्षण कशामुळे घ्यायचं? शिक्षण शहाणा होण्यासाठी शिक्षण घ्यायचं. नोकरी करण्यासाठी शिक्षण कधीच नाही घ्यायचं. नोकरी करण्यासाठी शिक्षण कधीच नाही घ्यायचं. माझ्या देशामध्ये जे बेरोजगार माणसं आहेत, जे बेरोजगार आहेत, ज्यांना शिक्षण नाही आहे, अशा माणसाला कामाला लावण्यासाठी, अशा माणसाला नोकरी देण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घ्यायचं कशासाठी? शिक्षण आपल्याला स्वतःला शहाणा होण्यासाठी, स्वतःला शहाणपण शिकण्यासाठी, स्वतःला आणि दुसऱ्यांना काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घ्यायचं कशासाठी? स्वतःला, अरे दुसरे जर लहान राहिले तर त्या लहानाला मोठं कसं करता येईल हे समजून घेण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. स्वतः तर पुढे जायचं आहे, पण दुसऱ्याला पुढे कसं नेता येईल हे समजण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. अरे माझं गाव आज महागलेलं आहे, माझं गाव आज पिछाडलेलं आहे, ते गाव कसं पुढे मला नेता येईल यासाठी मला शिक्षण घ्यायचं आहे. अरे शिक्षण घ्यायचं कशासाठी? शिवाजी महाराजांनी काय केलं, सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं, ह्या मोठमोठ्या व्यक्तींनी जे काय केलं ते करण्यासाठी शिक्षण घ्यायचं. अरे मरावे परी कीर्ती उरावे हे समजण्यासाठी शिक्षण घ्यायचं. शिक्षण घ्यायचं कशासाठी? शिक्षण स्वतः एक्सपिरियन्स करण्यासाठी आणि स्वतःला काहीतरी शिकण्यासाठी आणि स्वतः शिकून दुसऱ्याला काहीतरी घडवण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घ्यायचं कशासाठी? अरे मित्रांनो, शिक्षण घ्यायचं याच्यासाठी की जे आपल्यामध्ये अज्ञान आहे, आपल्या ह्या भारतवर्षामध्ये आपल्या गावामध्ये, आपल्या माणसामध्ये जे अज्ञान आहे, या अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. ज्ञानाचा दिवा लावण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. ज्ञानाचा दिवा जर लावला, दिव्याने दिवा लावता येतो मित्रांनो. एक दिवा जर विजलेला असेल तर तो एकाही दिव्याला प्रज्वलित करू शकत नाही मित्रांनो. पण एक जर दिवा प्रज्वलित असेल तर तो हजारो दिव्यांना लावू शकतो मित्रांनो. त्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण जर समजा आपल्या बुद्धीमध्ये जर शिक्षणाचा प्रकाश पडला तर आपण हजारो घरांमध्ये उजेड प्रकाश आणू शकतो. अंधार म्हणजे काय असतो? अंधार म्हणजे असतो आपल्या आयुष्यामधले पडलेला एक दुःख, आपल्या आयुष्यामध्ये पसरलेले एक दुःख, आपल्या गावामध्ये पसरलेले एक दुःख. आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम जर करायचं असेल तर आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजल्या जातील. शिक्षण घेतल्यानंतर आपल्याला काही गोष्टी समजल्या जातील, त्याचा आपण अभ्यास करू. त्या अभ्यासामध्ये काही उणीव असेल, त्या अभ्यासामधली उणीव आपण दूर करू शकू. त्या अभ्यासामध्ये, त्या शिक्षणामध्ये काहीतरी उणीव असेल, ती उणीव आपण भरून काढू शकू. अरे आपल्या माणसामध्ये काही कमी आहे, प्रत्येक माणसामध्ये सगळ्या गोष्टी नसतात. माझ्यामध्ये पण काही कमी आहे, ही माझ्यामधली कमी मी कशी भरून काढू शकतो हे समजण्यासाठी मला शिक्षण घ्यायचं आहे. शिक्षण घ्यायचं कशासाठी? नोकरी करण्यासाठी शिक्षण कधीच घ्यायचं नाही आहे. नोकरी करण्यासाठी शिक्षण कधीच घ्यायचं नाही, नोकरी देण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे मित्रांनो. नोकरी तुम्ही हजारो लोकांना देऊ शकता, एवढी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यामध्ये आहे मित्रांनो. असं सुपर कॉम्प्युटर माणसाला दिलेलं आहे परमेश्वराने. त्या सुपर कॉम्प्युटरचा आपण जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी शिक्षण घ्यायचं मित्रांनो. आपल्याला माहिती आहे आज जगामध्ये जे काही आधुनिक पद्धतीने जे काही तंत्रज्ञान उभं आहे, हे तंत्रज्ञान कोणी केलं? एक छोटासा मेंटल आहे, ह्या मेंटलनं स्वतःवर एक्सपिरियन्स करून हे तंत्रज्ञान उभं केलं आहे आणि हे फक्त माणसानं केलं आहे. आणि माणसाला माणसासोबत माणसासारखं वागणं, ही माणुसकी काय आहे, ही माणुसकी कळण्यासाठी शिक्षण घ्यायचं आहे. अरे तहानल्याला तुम्हाला 2 घोट पाणी देता आलं पाहिजे. जो उपाशी आहे त्याला 2 घास जेवण देता आलं पाहिजे. आणि जे आपल्यामध्ये जे आपण कचरा टाकतो ह्या मेमरीमध्ये, हे कचरा आपल्याला बाहेर काढता आला पाहिजे. जैसा होगा इनर वर्ड वैसा होगा आउटर वर्ड. अगर इनर वर्ड अच्छा होगा तो आउटर वर्ड आपको अच्छा ही मिलेगा. अच्छा, चांगलं विचार करा, चांगलं घ्या, चांगलं द्या, तुम्हाला चांगलंच मिळेल. आज लोक काय देतात लोकांना? जे आपल्याला नको आहे, जे आपल्याला हवं नाही आहे, ज्या घरामध्ये आपल्या पडलेलं आहे, किती दिवसांना आपलं देत आहे, त्या गोष्टीचा यूज नाही, अशा गोष्टी लोक प्रेझेंट देतात. अरे जर द्यायचंच असेल तर चांगलं द्या, वाईट काही देऊ नका. कारण कशामुळे? तुम्ही जर वाईट दिलं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये परत तेच मिळणार आहे जे तुम्हाला दिलं आहे. जे लोकांना तुम्ही देता तेच तुम्हाला परत मिळत असतं. दान हे खूप मोठं महान व्यक्तिमत्व आणि क्षमा हे वीरस्य भूषणम, क्षमा वीरांचं भूषण आहे. म्हणून मित्रांनो, प्रत्येक गोष्टी वेळेस तंटे करत बसू नका, प्रत्येक गोष्टीसाठी तंटे करू नका.
आणि प्रत्येक गोष्ट लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः क्षमा बाळगा, क्षमा करायला शिका, क्षमा द्यायला शिका, ज्ञान घ्यायला शिका, ज्ञान द्यायला शिका. अरे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानानं काय होत नाही, ज्ञानानं सर्व काही केलं जातं. अरे शेजारी जर सर्वसाधारण राहिला तर त्याला मी माझ्या आयुष्यामध्ये या शिक्षणाचा उपयोग करून त्याला मी पुढे कसं नेऊ याचा थोडासा विचार करा. स्वतःचं कुटुंब तर स्वतः कोणीही घडविल हो, पण दुसऱ्याचं कुटुंब स्वतःला कसा घडवता येईल याचा थोडासा विचार करा. स्वतःचं गाव जर समजा आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यासाठी मला काय करावं लागेल याचा थोडासा विचार करा. स्वतःचं कुटुंब मला पुढे न्यायचं असेल, मला जर समजा करोडपती बनायचं असेल तर त्याला मला काय केलं पाहिजे याचा थोडासा विचार करा. जे माणसं आज खूप कष्ट करतात पण त्यांच्या हाताला काही लागत नाही, ते का लागत नाही याचा थोडासा विचार करा. जे आपल्या जगामध्ये अज्ञान पसरलेलं आहे हे अज्ञान मला दूर कसं करता येईल त्याचा विचार करा. त्या पशुपक्ष्यांना मला काय खायला देता येईल याचा थोडासा विचार करा. आज गायी कापल्या चाललेल्या आहेत. गाय म्हणजे आपली माता आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो, आपल्या जीवन जात जन्मताच आपल्याला 4 माता आहेत. एक माता आहे भारत माता, दुसरी माता आहे गोमाता, तिसरी माता आहे गंगा माता, चौथी माता आहे सोमाता. ह्या 4 माताचं आपल्याला रक्षण करता आलं पाहिजे. वृद्धाश्रम आपल्या जगा इथं का तयार व्हायलेत? वृद्धाश्रम आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. मित्रांनो आपल्या आईवडिलांनी ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्या आईवडिलांना आपल्याला सांभाळण्याची ऐपत आपल्यापाशी असली पाहिजे. आपण स्वतः चांगला माणूस म्हणून जगा, दुसरं काहीच पाहिजे नाही आपल्याला, फक्त चांगला माणूस म्हणून जगा. तुम्हाला परमेश्वर काहीच कमी ठेवणार नाहीये. अरे शेजाऱ्यांना जर काय केलं हे जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही काय करणार तुमच्या आयुष्यामध्ये? तुम्हाला वेळ कुठे आहे? टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक जणाला 24 तास दिलेले आहेत परमेश्वरानं. हे 24 तास तुम्ही सांभाळा. 24 तासाच्या वर तुम्हाला एकही सेकंद मिळणार नाही. प्रत्येक माणसाला आयुष्य मिळालं आहे मित्रांनो. 80 वर्ष 100 वर्ष आयुष्य मिळालं नाही. प्रत्येक माणसाला श्वास मिळाला आहे मित्रांनो, लिमिटेड श्वास. हे श्वास तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये त्या श्वासाचा वापर कसा करता हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक श्वासावर तुमचं काय ध्येय आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक श्वासाचं तुम्ही कसं मॅनेजमेंट करता, कसं टाइम मॅनेजमेंट करता ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही शेजाऱ्याकडे पाहू नका, पाठीमागे पाहू नका. फक्त आणि फक्त तुमची नजर समोर पाहिजे. आपलं ध्येय काय आहे, आपलं लक्ष्य काय आहे, गोल अचिव्हमेंट काय आहे, आपलं स्वप्न काय आहे, मला करायचं काय हे आयुष्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे. हे जर आपल्याला आयुष्यामध्ये जर समजलं मित्रांनो तर आप खूप चांगले महान व्यक्ती बनतात. आणि तुम्ही जर चांगले महान व्यक्ती बनलात तर मित्रांनो मी तुम्हाला एकच चांगली गोष्ट आणि चांगली गुरुदक्षिणा मागेल की तुम्ही दुसऱ्यांना काहीतरी द्यायला शिका. तुम्ही कितीही पैसा कमवला मित्रांनो तर पैसा आपल्याला खायचा नाही, पैसा आपल्याला सोबत न्यायचा नाही. आलो एकटे आणि जायचं एकटे. अरे तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा तुझला चुकलाशी, काकत कोळसा आणि गावाला वळसा. तेरा सुख तो तेरे अंदर है, बाह्य चीजों में वर्त पर्या, जग का सुख तो क्षण भंगुर है, छुटे है उसके पुरुषात. काहीच न्यायचं नाही मित्रांनो. सोबत आलोत एकटेच आणि जायचं एकटेच. ज्यावेळेस आपण जन्म घेतला त्यावेळेस आंघोळ आपल्याला दुसऱ्यानं घातली. दुसऱ्याच्या पायावर आपण चलत आलोत आणि ज्यावेळेस आपल्याला इथून जायचंय त्यावेळेस पण आपण दुसऱ्याच्या पायावर चलत जाणार आहोत मित्रांनो. सोबत काहीच न्यायचं नाहीये, आणलं काही नाही आणि नेणार पण काही नाही. पण तुम्ही विचार कशाला करता? हे सगळं साठवून कशाला ठेवता? अरे जर द्यायचंच असेल तर तुम्ही ज्ञान घ्या आणि ज्ञान द्या. हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे आणि शिक्षण हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो शिक्षणाचं दूध पितो तो डरकाळ्या फोडतो. त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला द्यायची इच्छा असेल मनाभावून तर स्वतः शिका आणि ते तत्वज्ञान हासिल करा आणि ते तत्वज्ञान जगाला शिकवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक घरामध्ये एक चांगला माणूस व्यक्तिमत्व उभं करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक आपला माणूस ह्या जगामध्ये कसा वावरला पाहिजे, प्रत्येक माणसानं आपलं कर्तृत्व कसं उभं केलं पाहिजे हे शिक्षण तुम्ही स्वतः घ्या आणि ते शिक्षणाचं व्यक्तिमत्व शिक्षणामधून घडलेलं व्यक्तिमत्व कसं उभं करता येईल याचा तुम्ही विचार करा. प्रत्येक माणसानं स्वतःसाठी काय करावं हे जसा विचार करतो तसं आपल्याला देशासाठी काय करता येईल याचा थोडासा विचार करावा. स्वतःच्या कुटुंबासाठी तर तुम्ही काही कराल हो, पण दुसऱ्याच्या कुटुंबाचं काय? तुम्ही स्वतःसाठी काम करता पण दुसऱ्यासाठी कोणी काम करावं, या जगासाठी कोणी काम करावं? हे विश्व माझे घर, हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. हे विश्वचे माझे घर कामून म्हटलेलं आहे. थोडासा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. ज्ञानेश्वरीमध्ये हेच आहे जे भगवंतांनी श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितलं 5500 वर्षापूर्वी, ते ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला समजण्यासाठी मराठीमध्ये रूपांतर करून सांगितलं. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, असं ज्ञानेश्वरीमध्ये वाचंतर आहे. ओम नमो गणेशाय नमः. वेद प्रतिपाय जपाद्याय जो जो संशय वेद्याय आत्मरूपा, देवा तूचे गणेशू सकलादि प्रकाशू वेद वासू आत्मना रूपा. ढेकळांची व्यंकटी सांडो तया सत्कार मिरती वाढो, भूता परस्परे चढो मैत्र दिवांचे, दुरितांचे तिमिरे जावो, विश्वस्व धर्म सुरे पावो, जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जत. अरे मित्रांनो, आपण त्या ज्ञानेश्वरीचं एक ओवीचा जर विचार केला तर हे जग कसं घडवायचं आणि हे जग निर्माण केलं कशामुळं परमेश्वरानं याची आपल्याला प्रचिती येईल. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली,
अनुतापाची ज्वाही देह बुद्धी हरविली. हे काय आहे? हे संत वाङ्मय काय आहे? संत वाङ्मयाचा थोडासा अभ्यास करा, या कवींचा थोडासा अभ्यास करा, आपले जे स्वातंत्र्यवीर आहेत, स्वातंत्र्य सैनिक आहेत, यांचा थोडासा विचार करा. संत वाङ्मय वाचा. एक जर तुम्ही पुस्तक वाचलं मित्रांनो, तर एका पुस्तकामध्ये त्या लेखकाने आपलं पूर्ण आयुष्य उतरलेलं असतं. अशी जर तुम्ही 100 पुस्तकं मनापासून जर वाचले तर तुम्ही 100 जणांचं आयुष्य जगत आहात मित्रांनो. 100 जणांचं जर तुम्ही आयुष्य जगलात तर तुम्ही 100 जणांचा एक्सपिरियन्स घेऊन तुमचं आयुष्य 101 आयुष्य म्हणजे जबरदस्त आयुष्य असेल. आणि हे जबरदस्त नेतृत्व असेल. आणि जर नेतृत्वाची ह्या जगाला गरज आहे, तुम्हाला जर नेतृत्व करायचं असेल तर सत्याचं नेतृत्व करा. तुम्हाला जर नेतृत्व करायचं असेल तर तुम्ही शिक्षण देण्याचं नेतृत्व करा. अरे सर्वसाधारण माणूस जर समजा एखादा लहान राहिला तर तुम्हाला त्याच्याशी काय देणे आहे असं कधीही म्हणू नका. कारण तू जे ज्ञान हासिल केलं आहे त्या ज्ञानाची जेव्हा तू त्याला उभं कर, ही तुझी स्वतःचं कर्तृत्व आहे, स्वतःचं कर्तव्य आहे. तू स्वतःचं कर्तव्य विसरू नको. कारण तुला कोणीतरी घडवलेलं आहे, तुला कोणीतरी दिलेलं आहे, म्हणून तू आज मोठा झालास हे विसरू नकोस. तुला जर कोणी दिलं नसतं, तुला जर कोणी आपलंसं करून घेतलं नसतं, तुला जर कोणी शिकवलं नसतं तर तू काय बोलत होता, ही सगळी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. आज जर जे तुम्हाला तत्वज्ञान मिळालं आहे हे कोणाचं तरी देण आहे. ह्या देण्याची परतफेड करावी लागेल मित्रांनो. हे देण्याची परतफेड जर आपल्याला करायची असेल तर स्वतःची जाणीव स्वतःला ठेवा आणि दुसऱ्याला घडवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय भारत माता की जय. वंदे मातरम. जय जवान, जय किसान.